सराफाच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या 2 जणांनी अत्यंत चलाखीने सोन्याच्या 2 चेन लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली नाहीये. मात्र या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावत ईश्वरपूर पोलिसांनी गोवा राज्यातील एका तरुणाला आणि त्याच्यासोबत असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलंय. या कारवाईत पोलिसांनी 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 24 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. फिर्यादी अरुण सर्जेराव साळुंखे, राहणार विटा, हे आपल्या ज्वेलर्स दुकानात असताना एक इसम ग्राहक बनून दुकानात आला. त्यानं आपल्या वडिलांचा वाढदिवस असल्याचं सांगत सोन्याची चेन भेट द्यायचीय असं सांगून दुकानदाराकडे वेगवेगळ्या चेन दाखवण्याची मागणी केली. दुकानदारानं त्यांना 4 सोन्याच्या चेन पाहण्यासाठी काढून दाखवल्या. यावेळी आरोपींनी अगदी हुशारीनं चेनचं वजन, डिझाईन आणि किंमत याबाबत प्रश्न विचारत दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि याच संधीचा फायदा घेत दाखवलेल्या चेनपैकी 2 सोन्याच्या चेन लंपास केल्या. दुकानाबाहेर त्यांचा आणखी एक साथीदार मोटारसायकलवर थांबलेला होता. मोटारसायकलवरून तेथून ते दोघे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि आरोपींच्या हालचालींचा बारकाईने माग काढण्यात आला. तपासादरम्यान आरोपी प्रकाश हॉस्पिटल येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश हॉस्पिटल परिसरात सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशीत एकाचे नाव विनायक प्रकाश पाटील, वय 18, मूळ राहणार गोवा राज्य असे असल्याचे समोर आले. त्याच्यासोबत असलेला दुसरा संशयित हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचंही स्पष्ट झालं. पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या 2 सोन्याच्या चेन जप्त केल्या, ज्यांची किंमत सुमारे 2,50,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय आरोपींकडून 1 लाख रुपये किमतीची डोमिनार 400 मोटारसायकल आणि बनावट नंबर प्लेट देखील जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे या कारवाईत पोलिसांनी एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आरोपी ज्या मोटारसायकलवरून फिरत होते त्या मोटारसायकलवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. चोरी करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच ही नंबर प्लेट वापरली गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या आरोपींचा इतर चोरीच्या घटनांशीही संबंध आहे का याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं केली असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलंय. न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ग्राहक बनून दुकानात येणाऱ्या संशयितांकडून सराफा व्यावसायिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झालीय.